सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार। या ठिकाणी आपण चौथी स्कॉलरशिपचा आजच्या या व्हिडिओमध्ये सिलेबस समजून घेणार आहोत। त्यामध्ये गणित विषयाचा सर्वप्रथम आपण पूर्ण अभ्यासक्रम समजून घेणार आहोत। आपला जो 26 एप्रिलचा पेपर होणार आहे तो या सिलेबसवर आधारित पेपर आपल्याला असणार आहे। गणितामध्ये जवळपास 50 प्रश्न आपल्याला येणार आहे आणि त्यासाठी 100 गुण असणार आहे। म्हणजे जवळपास 100 प्रश्न आपल्याला 100 गुण मिळवून देणारा हा घटक आहे। त्यामुळे आपण या घटकाचा यामध्ये काय काय येणार आहे हे बारकाईने या ठिकाणी अभ्यासणार आहोत। यामध्ये सर्वप्रथम प्रत्येक घटकाचा भारांश या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे। या ठिकाणी भारांश दिलेला आहे। इथे 16% याचा अर्थ काय? आपल्याला एकूण प्रश्न येणार आहेत 50। एकूण प्रश्न आपल्याला 50 येणार आहेत। तर 50 पैकी 50 प्रश्न आपल्याला जे येणार आहेत तर त्या 50 प्रश्नामध्ये आपल्याला त्या 50 प्रश्नामधील 16% भाग तो येणार आहे। 16% म्हणजेच याच्या अर्धे 50 पैकी किती? म्हणजे जवळपास आपल्याला 8 प्रश्न या घटकावर आधारित येणार आहे। त्यामध्ये काय आहे तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे, वाचन व लेखन। म्हणजे आपल्याला कोणती तरी एक संख्या देणार, उदाहरणार्थ 2549 ही संख्या देणार। ही अंकामध्ये कशी लिहिलेली आहे, अक्षरात कशी लिहायची हे आपल्याला या ठिकाणी ते विचारू शकतात। त्यानंतर नंबर 2 ला 5 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन आणि लेखन, म्हणजे 5 अंकी संख्या देणार आणि त्याचे वाचन आणि लेखन आपल्याला करायचे आहे। त्यानंतर मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या म्हणजे काय तर आपल्याला 2-3 संख्या देतील। आपण या ठिकाणी उदाहरणार्थ घेऊया आणि या संख्येपैकी सर्वात मोठी संख्या कोणती, सर्वात लहान संख्या कोणती, किंवा चढता क्रम आणि उतरता क्रम दिल्यानंतर 2 नंबरची संख्या कोणती येईल, अशा पद्धतीचे प्रश्न यामध्ये आपल्याला असू शकतील। त्यानंतर संख्यांचा चढता क्रम व उतरता क्रम तुलना, वरील प्रमाणेच मी जसं सांगितलं यात जसा प्रश्न येईल त्या पद्धतीचाच प्रश्न यामध्ये सुद्धा आपल्याला येऊ शकतो। त्यानंतर 1 ते 100 संख्यावर आधारित प्रश्न, यामध्ये समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या यावर आधारित प्रश्न आपल्याला येऊ शकतो। त्याच खाली समसंख्या आणि विषम संख्या सुद्धा आपल्याला दिलेलं आहे। म्हणजे 1 ते 100 मध्ये या वरच्या भागामध्ये 1 ते 100 या अंकामध्ये 0 हा अंक किती वेळा येतो, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला यामध्ये येऊ शकतात। त्यानंतर समसंख्या, विषम संख्या हे काय आहे हे सुद्धा याच्या खालील प्रश्नामध्ये आपल्याला येऊ शकतं। त्यानंतर 1 ते 100 मधील मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या यावर आधारित प्रश्न राहील। म्हणजे हे जे 8 उपविभाग आहेत यावरती 8 प्रश्न आपल्याला येणार आहेत। त्यानंतरचा भाग आहे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार। या ज्या प्राथमिक क्रिया आहे कोणकोणत्या तर या ज्या प्राथमिक क्रिया आहे तुमची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या क्रिया तुम्हाला येतात का, किंवा या क्रियावर आधारित प्रश्न आपल्याला याच्यामध्ये विचारणार आहे। यामध्ये 5 अंकी संख्यांची हातच्याची बेरीज, हातच्याची वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि याची शाब्दिक उदाहरणे ही सर्व आपल्याला या ठिकाणी ते विचारणार आहेत। यावरती किती भाग दिलेला आहे आपल्याला 20%। 20% म्हणजे त्याच्या अर्धे 100 पैकी 20 प्रश्न विचारणार आहे। म्हणजे 50 पैकी किती विचारतील तर 50 पैकी आपल्याला विचारणार आहे 10 प्रश्न। म्हणजे या 4 भागावरती आपल्याला जवळपास 10 प्रश्न येणार आहे। त्यामुळे आपल्याला या प्राथमिक क्रिया येणं अत्यंत गरजेचं आहे। त्यानंतर अपूर्णांकावर किती टक्के भाग दिलेला आहे 12%। म्हणजेच काय तर आपल्याला 50 पैकी जवळपास 6 प्रश्न या भागावर येणार आहे। मग यामध्ये अपूर्णांकाचे वाचन व लेखन, व्यवहारी अपूर्णांक, त्यामध्ये समच्छेद अपूर्णांक, भिन्नच्छेद अपूर्णांक, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम, अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक,
तुलना व परस्पर संबंध हे सर्व याच्यामध्ये विचारणार आहे. म्हणजे तुम्हाला यावर उदाहरण जर घ्यायचं सांगितलं तर वरील लिहिलेला अपूर्णांक कशा पद्धतीने वाचाल, हा एकदम साधा प्रश्न. नंतर यामध्ये आकृती सुद्धा तुम्हाला कदाचित देऊ शकतात. एक वर्तुळ देतील आणि सांगतील या वर्तुळातील किती भाग रंगवलेला आहे. तर यामध्ये किती भाग रंगवलेला आहे रे, तर तो आहे 1/4. किती दिलेला आहे, 1/4 भाग याच्यामध्ये रंगवलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर मापन, महत्व मापन याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर लांबी, वस्तुमान, धारकता, एककाचे परस्पर रूपांतर, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. म्हणजे याच्यामध्ये कसं असू शकतं, तर याच्यामध्ये काय असेल, याच्यामध्ये तुम्हाला आयताचे क्षेत्रफळ, आयताची लांबी दिलेली असेल, क्षेत्रफळ दिलेलं असेल तर रुंदी काढायची, किंवा लांबी आणि रुंदी दिलेली असेल तर त्यावरून क्षेत्रफळ काढायचं. अशाच पद्धतीने चौरसाचं इत्यादी प्रश्न याच्यामध्ये आपल्याला येऊ शकतात. त्यानंतर कालमापन. कालमापनमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे घड्याळ. घड्याळामध्ये किती वाजलेले आहे, हा तर कुठे होता आपण, तर घड्याळ. घड्याळामध्ये काय, तर घड्याळामध्ये ते आपल्याला काय काय सांगतील, घड्याळामध्ये आपल्याला एक वेळ देतील आणि किंवा एखादी व्यक्ती दुपारी 2 वाजेला आपल्या घरून निघाली आणि दुपारी 4:30 ऑफिसला पोहोचली, तर त्याला ऑफिसला जाण्यासाठी किती वेळ लागला, अशा पद्धतीचा प्रश्न विचारेल. मग त्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला, तर यामध्ये वजाबाकीची क्रिया करावी लागेल. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी याच्यामध्ये विचारतील. त्यानंतर दिनदर्शिकेवर आधारित प्रश्न सुद्धा आपल्याला ते विचारू शकतात. दिनदर्शिकेवर काय, तर यावर असा प्रश्न असतो की कामगार दिन या वारी आहे. उदाहरणार्थ कामगार दिन जर सोमवारी असेल तर स्वातंत्र्य दिन केव्हा येईल. मग यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे, तर यासाठी आपल्याला कामगार दिन कोणत्या दिवशी असतो, किंवा कोणत्या वारी असतो, किंवा कोणत्या तारखेला असतो, तर तो असतो कोणत्या तारखेला असतो बरं, 1 मेला. त्यानंतर स्वातंत्र्य दिन केव्हा असतो, 15 ऑगस्टला. तशाच पद्धतीचे वेगवेगळे दिवस आपल्याला त्या ठिकाणी पाठ असायला हवेत. त्यानंतर काय दिलेले आहे, कागदकाम. कागदाच्या घडी वगैरे केल्यानंतर कशा पद्धतीचे आकृत्या तयार होतील यावर आधारित प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतात. त्यानंतर नाणी आणि नोटा, रुपये, पैसे, रूपांतर, मूलभूत क्रियांवर आधारित शाब्दिक उदाहरणे. ही उदाहरणे आपल्याला याच्यामध्ये ते काय करतात, विचारू शकतात. त्यानंतर आकृतिबंध. वेगवेगळे आकृतिबंध आपल्याला देतील. म्हणजे पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीचा जो संबंध आहे, उदाहरणार्थ इथे जर ही पहिली आकृती तुम्हाला दिलेली असेल आणि दुसरी आकृती जर अशी दिली, ठीक आहे, आणि जर यानंतर तिसरी आकृती जर तुम्हाला अशी दिली, तर चौथी आकृती काय राहील, अशा पद्धतीचा प्रश्न. तर मग काय राहील रे याच्यामध्ये चौथी आकृती, तर एक सरळ रेष. प्रत्येकामध्ये काय झालेले आहे, इथे 4 रेषा होत्या, इथे 3 रेषा आहे, इथे 2 रेषा होत्या, तर इथे किती रेष राहील, 1 रेष राहील. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या आकृत्यांची तुलना किंवा सहसंबंध काय आहे याची माहिती आपल्याला याच्यामध्ये दिलेली असते. त्यानंतर संख्यावर आधारित आकृतिबंध. म्हणजे जसं की इथे एक उदाहरण घेऊयात आपण, 2, 3, 5, 7 आणि या समोरील संख्या कोणती येईल, तर सांगा बरं काय येईल. मग कोणी सांगेल की अरे इथे 1 ने वाढतोय, इथे 2 ने वाढतोय, इथे 2 ने वाढतोय. मग कोणी म्हणेल नाही आता इथे आणखी 2 नेच वाढेल, मग 9 होईल. कोणी काय म्हणेल नाही आता 3 ने वाढेल, मग 10 होईल. पण नाही, याचा आकृतिबंध कसा बनतो, तर या सर्व मूळ संख्या आहेत. या वरील कोणत्या आहेत, 2, 3, 5, 2, 3, 5, 7 या सर्व काय मूळ संख्या आहे. म्हणून इथे 9 येणार नाही, तर किती येणार, 11 येईल. अशा पद्धतीचा सहसंबंध संख्यांचा सुद्धा असतो. त्यानंतर भूमितीवर आधारित सुद्धा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत. मग भूमितीमध्ये काय, तर कोन व त्याचे प्रकार. मग कोन व त्याचे प्रकारमध्ये काय काय असतात, काटकोन, लघुकोन, विशाल कोन, अशा पद्धतीचे. आणि त्यावर वेगवेगळे प्रश्न आपल्याला विचारल्या जातील. सममिती. मग कोणती आकृती सममित आहे, कोणती नाही, यातील वेगळी आकृती कोणती, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला याच्यामध्ये विचारतील. त्यानंतर शिरोबिंदू आणि बाजू, त्रिकोण, चौरस आणि आयात. काय काय सांगितलेलं आपल्याला, त्रिकोण, चौकोन आणि आयात
यावरील काय सांगितलंय तर यावरील बाजू शिरोबिंदू यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातील. त्यानंतर काय आहे वर्तुळ. वर्तुळामध्ये काय आहे त्रिज्या, जीवा, व्यास, केंद्र, कड या सर्वांवरील प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारणार आहेत. म्हणजे एक वर्तुळ काढला तर वर्तुळाची त्रिज्या कोणती असते रे तर केंद्रापासून वर्तुळापर्यंत काढलेल्या बाजूस काय म्हणतात त्रिज्या असे म्हणतात. नंतर याचा व्यास म्हणजे काय असतो तर दोन त्रिज्या मिळून म्हणजे दोन वर्तुळ केंद्रातून गेलेल्या जीवेस काय म्हणतात व्यास असे म्हणतात. ओके, अशा पद्धतीचे प्रश्न याच्यामध्ये आपल्याला येतील. मग त्यासाठी भारांश किती दिलेला आहे तर 18%. 18% म्हणजे प्रश्न किती येणार 9. एकूण 9 उपघटक आहे म्हणजे प्रत्येक उपघटकावर आपल्याला एक एक प्रश्न या ठिकाणी येणार आहेत. परिमितीवर आधारित तशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला येतील. त्रिकोण, आयत आणि चौरस. परिमिती म्हणजे काय हे आपल्याला माहीत असायला हवे. तर परिमिती म्हणजे काय तर सर्व बाजूंची बेरीज. सर्वात सोपं परिमिती म्हणजे काय तर सर्व बाजूंची बेरीज. त्यानंतर क्षेत्रफळ. मग क्षेत्रफळाची सूत्र या ठिकाणी आपल्याला पाठ पाहिजे. नंतर त्रिमिती वस्तू आणि घडणी. दंडगोल, शंकू व गोल याच्यावर आधारित सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतील. इष्टिकाचिती व घन या सर्वाचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारतील. आणि सर्वात शेवटी चित्रालेख. चित्रालेखमध्ये किती प्रश्न विचारणार आपल्याला ते इथे 6% दिलेलं आहे बरं का. किती टक्के दिलेलं आहे 6% दिलेलं आहे. मग 6% याचा अर्थ काय 6% याचा अर्थ काय तर प्रश्न किती विचारणार आपल्याला त्या अर्धे म्हणजे 3. या चित्रलेखावर किती प्रश्न येणार 3 प्रश्न येणार. मग प्रश्न कसे असतात तर इथे वेगवेगळी चित्र दिलेली असतात आणि चित्र नसतात. इथे माहिती दिलेली असते किंवा खेळ खेळणारी व्यक्ती किती आहेत इथे आपण लिहूयात खेळ. ठीक आहे आणि इथे व्यक्ती. ठीक आहे मग इथे लिहिलं आपण क्रिकेट, फुटबॉल, नंतर कबड्डी. आपण हे 3 उदाहरणं घेऊयात. ठीक आहे मग यावर आधारित प्रश्न म्हणजे काय तर इथे काय करणार ते 2 व्यक्ती आहे असं गृहीत धरूया. इथे 3 आहे आणि इथे 1 आहे आणि इथे प्रमाण देतात. इथे काय करतात आपल्याला प्रमाण देतात. प्रमाण काय 1 व्यक्ती याचा अर्थ 10 याचं प्रमाण काहीतरी दिलेलं असतं. म्हणजेच काय मग क्रिकेट खेळणारी व्यक्ती किती इथे 2 दिलेले म्हणजे एकूण व्यक्ती किती असणार 1 म्हणजे 10 मग 2 म्हणजे किती 20. 2 म्हणजे किती असणार 20. त्यानंतर फुटबॉल खेळणारे 3 आहे मग 30. हे आपल्याला अगोदर काढून घ्यायचं आणि याच्यावर प्रश्न असे विचारतात की फुटबॉल खेळणारे व्यक्ती किंवा मुलं हे क्रिकेट खेळणाऱ्यापेक्षा कितीने जास्त आहे. मग इथे भरपूर चुका काय करतात इथे 3 आहे इथे 2 आहे मग आपण लिहून टाकतो लगेच 1. पण ते 1 नसतं ते असतं 10 कारण प्रमाण कितीचं आहे आपलं 10चं आहे. ठीक आहे समजलंय. अशा पद्धतीने आपल्याला काय असतं हे प्रश्न याच्यावरती आपल्याला येणार आहेत. समजलंय सर्वांना. मग याचा पूर्ण सिलेबस आपण अगोदर समजून घ्यायचा आहे आणि त्यानुसार अभ्यासाची तयारी करायची आहे. आपली परीक्षा ही 26 एप्रिल रोजी आहे आणि या परीक्षेमध्ये आपल्याला जवळपास 50 प्रश्न हे फक्त आणि फक्त गणित विषयावर असणार आहे आणि त्यामुळे गणिताचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला गणितामध्ये 100 पैकी 100 गुण मिळाले तर तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यश मिळवण्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही. ठीक आहे तर सर्वांनी या सिलेबसचा चांगला अभ्यास करा आणि याच्यापासून आजपासूनही 1 महिना आपल्याकडे राहिलेला आहे शिल्लक आणि या 1 महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि आपल्याला यश नक्कीच मिळेल ही मला अपेक्षा आहे. फक्त आणि फक्त आपण काय करायचं आहे तर आपल्या पूर्ण ताकदीने पूर्ण जिद्दीने अभ्यासाला सुरुवात करायची आहे. ओके ठीक आहे धन्यवाद. यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये मराठी विषयाचा अशाच पद्धतीने सिलेबस समजून घेऊयात. त्यानंतर बुद्धिमत्ता विषयाचा आणि नंतर इंग्रजी विषयाचा सुद्धा सिलेबस समजून घेणार आहोत आणि याचा अभ्यास आपण आजपासून हळूहळू सुरू करणार आहोत. ओके ठीक आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.